तुमच्या मोबाईलमध्ये फेसबुक असेल तर तुमचं व्हॉट्सअप आहे ते आता लगेच आहे ते हॅक होऊ शकतं. कारण की बऱ्याचशाच लोकांचे फेसबुकमुळे ते व्हॉट्सअप हॅक झाले आहेत, इंस्टाग्राम हॅक झालेले आहेत. आणि एकदा का तुमचं फेसबुक हॅक झालं असेल त्याच्यामध्ये तुम्ही लगेच व्हॉट्सअप सुद्धा ते हॅक करता येतं. याच्यामुळे तुम्हाला एक गोष्ट सांगतो, जसं की तुम्हाला माहिती असेल जी फेसबुक असतं त्याच्यामध्ये लिंक डिवाइसचा एक नवीन ऑप्शन आला आहे. याच्या मदतीतून काय असतं की तुमचं व्हॉट्सअप तिथं लिंक असेल तर पहिली तर गोष्ट सांगते त्याला अनलिंक करा आणि चुकून सुद्धा फेसबुकला इथे लिंक कधी सुद्धा इथे करायचं नाही तुमचं व्हॉट्सअप. कारण की फेसबुक अकाउंट आहे ते जास्त प्रमाणात येते आता सध्या ते हॅक होत आहेत आणि याच्या मदतीतून तुमचं इंस्टाग्राम सुद्धा हॅक होऊ शकतं. दुसरी गोष्ट व्हॉट्सअप सुद्धा ते हॅक होऊ शकतं. व्हॉट्सअप हॅक झाल्यानंतर पर्सनल डाटा आपला ज्या काही गोष्टी फोटोज ऑडिओज काही व्हिडिओज असतील काही गोष्टी तुमच्या असतील त्या बाहेर लीक होऊ शकतात. दुसरी गोष्ट बरेचसे लोक असा विचार करतात की आमचं जरी व्हॉट्सअप हॅक झालं तरी आम्ही भेट नाही कारण की आमच्या बँकेमध्ये पैसे नाहीत, आमचं जी काही व्हॉट्सअप हॅक झालं तरी काही सुद्धा प्रॉब्लेम येणार नाही कारण की आमचे फोटोज व्हिडिओज काही सुद्धा नाहीत. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही जसं की तुमच्या व्हॉट्सअपमध्ये ग्रुप तर आहेत ना, जसं की बरेचसे लोक कोणत्या ना कोणत्या ग्रुपला जॉईन असतात. एका ग्रुपमध्ये लय 100 ते 200 लोक असतात. तर ते लोक काय करतात की तुमचं व्हॉट्सअप हॅक झाल्यानंतर जे त्या ग्रुपमध्ये लोक आहेत त्यांना लिंक शेअर करून त्यांचं सुद्धा व्हॉट्सअप आहे ते हॅक केलं जातं आणि ते हॅक झाल्यानंतर तुमचं नाव आहे तिथे येणार आहे कारण का तुमच्या नंबरवरून ते व्हॉट्सअप हॅक झालेलं आहे. ह्या सर्व गोष्टी ते तुमच्यापर्यंत येऊनच थटणार आहेत. याच्यामुळे व्हिडिओ तो लास्ट पर्यंत नक्की पहा. कशा प्रकारे याला अनलिंक करायचं, लिंक असेल का नाही ते कसं चेक करायचं सगळं काय डिटेल्स मध्ये मी सांगणार आहे. बरेचशाच लोकांनी लिंक केलं असतं त्यांना माहित नसतं तर व्हिडिओ तो लास्ट पर्यंत नक्की पहा. चॅनल आपल्या नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका. डायरेक्ट आपल्या मोबाईलच्या होम स्क्रीन जावे आणि सगळं काय डिटेल्स मध्ये असेल ते जाणून घेऊ. सगळ्यात पहिले तर तुम्हाला सांगतो आपल्या मोबाईलमध्ये इतर कोणते ॲप हॅक झालं तर काही सुद्धा टेन्शन नाहीये, पण व्हॉट्सअप जर हॅक झालं तर सगळ्यात मोठा आहे तो प्रॉब्लेम आपल्याला येतो. कारण की कसं असतं काही जरी घडलं तर सगळ्या गोष्टी त्या आपल्यापर्यंत येणार आहेत कारण की त्या हॅकरने आपला मोबाईल नंबर आहे तो यूज केलेला असतो. पण त्याच्या आधीच आपण ज्या काही गोष्टी असतात की जसं की तुम्हाला माहिती आहे इंस्टाग्राममध्ये आपण काही वेळी आपला व्हॉट्सअप नंबर लिंक केलेला असतो किंवा व्हॉट्सअप डायरेक्ट लिंक केलेलं असतं किंवा फेसबुकला सुद्धा इथे लिंक केलेलं असतं. पण या कंडिशनमध्ये पहिली तर गोष्ट सांगतो जे हुशार लोक असतात ते काय करतात की व्हॉट्सअप आणि इंस्टाग्रामला त्यांचं व्हॉट्सअप लिंक कधी सुद्धा इथे करत नाहीत. हे गोष्ट लक्षात ठेवा. आणि फेसबुकला जर तुम्ही केलं असेल तर सर्वात इम्पॉर्टंट तुमच्यासाठी हा व्हिडिओ राहणार आहे कारण की फेसबुक जास्त प्रमाणात व्हायरल होत आहेत. ओके, सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो हे जे की नवीन अपडेट्स आलेले आहेत त्यामुळे व्हॉट्सअप जे काय असेल तुमचं ते सगळ्यात पहिले तुम्हाला अपडेट्स करून ठेवायचं आहे. व्हॉट्सअप सर्वात मोस्ट इम्पॉर्टंट अपडेट असणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट जे फेसबुक असेल ते पण तुमचं अपडेट्स असणं सर्वात इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे जे की फेसबुक ॲप आणि तुमचं व्हॉट्सअप जे की असेल ते सुद्धा इम्पॉर्टंट आहे. दोन्ही अपडेट नक्की करून घ्या. त्यानंतर आता काय करायचं आता चेक करायचं सगळ्यात पहिले की फेसबुकला जी की आहे व्हॉट्सअप लिंक आहे का नाही. बऱ्याचशाच लोकांना माहिती नसतं ते चेक कसं करायचं ते तुम्हाला सांगतो. पहिली तर गोष्ट तुम्ही फेसबुकवर कधी लॉग इन करायला गेल्यानंतर जर व्हॉट्सअपला तुम्हाला OTP येत असेल तर तुम्ही व्हॉट्सअपला इथे लॉग इन म्हणजे व्हॉट्सअप त्याला जॉईन आहे. ओके, जर तुम्हाला तिथे OTP येत नसेल तर तुम्ही व्हॉट्सअपला जॉईन नाही आहे हे समजायचं. ओके, सगळ्यात पहिले तर काय करायचं फेसबुक ओपन करून घ्यायचं. ओके, ओपन केल्यानंतर गोष्ट अशा पद्धतीने तुम्हाला इंटरफेस येणार आहे. हे जे की आपलं पेज आहे. ओके, इथे गोष्ट मी प्रोफाईलवर क्लिक केलं हे टेक बॉय नावाचं आपलं जे की फेसबुकचं पेज आहे. ओके, आता बघू शकता काय सिस्टीम केली आहे बघू शकता नवीन अपडेट्समध्ये. जसं की आता बघू शकता इथून जर मी बॅक गेलो तर पहिले कसं होतं ते सेटिंगचं ऑप्शन तुम्हाला इकडे अशा पद्धतीने सेटिंगचे ते ऑप्शन्स आहेत ते सगळे ऑप्शन तुम्हाला इकडे भेटत होते. ओके, पण आता ते ऑप्शन तुम्हाला ते भेटतच नाहीत. आता तुम्हाला सांगतो सेटिंगचं ऑप्शन कुठे भेटेल त्यासाठी तुम्हाला या प्रोफाईलवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे 3 लाईन्स भेटतील बघू शकता. ओके, या 3 लाईनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. या 3 लाईनवर क्लिक केल्यानंतर ते बघू शकता अशा पद्धतीने थोडंसं लोडिंग घेत आहे. आता एक गोष्ट लक्षात ठेवा येथे सगळे ऑप्शन्स आलेले आहेत. हे नवीन अपडेटमुळे सगळ्या गोष्टी इथे चेंज झालेल्या आहेत. आता काय करायचं इथून आपण खाली स्क्रोल डाऊन करत गेलो तर बघू शकता इथे सेटिंग अँड प्रायव्हसीचा तुम्हाला इथे ऑप्शन भेटेल बघू शकता हा आहे. ओके, याच्यावर क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला इंटरफेस येणार. ज्या काही सेटिंग अँड प्रायव्हसीच्या ज्या सेटिंग्स असतील त्या ओपन होऊन जाणार. त्यानंतर 1 नंबरला तुम्हाला सेटिंगचा ऑप्शन आला आहे. हे जेव्हा तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर ज्या काही सेटिंग्स असतील त्या ओपन होणार आहेत. अशा प्रकारे बघू शकता सेटिंग अँड प्रायव्हसी. ओके, सगळ्या सेटिंग्स आहेत त्या ओपन झालेल्या आहेत. त्यानंतर फक्त खाली स्क्रोल डाऊन करत जायचं आहे. खाली स्क्रोल डाऊन करत जायचं आणि इथे तुम्हाला लिंक अकाउंटचा ऑप्शन येथे बघायला भेटेल. ओके,
इथे बघू शकता परमिशनमध्ये लिंक अकाउंटचा ऑप्शन असेल तो तुम्हाला हुडकायचा आहे. जर तुम्हाला हा भेटला नाही तर तुमचं जे की फेसबुक आहे ते अपडेट नसेल, त्यामुळे अपडेट करून घ्या. त्यानंतर लिंक अकाउंटवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. या क्लिक केल्या तुम्हाला समजणार. बघू शकता ते व्हॉट्सअपचं एक नंबर लिंक आहे. इंस्टाग्राम अकाउंटसुद्धा माझं लिंक आहे बघू शकता अशा प्रकारे. तर पहिली तर गोष्ट सांगतो, जसं की आता मी व्हॉट्सअपवर जर क्लिक केलं, जसं की आता बघू शकता माझा इथे नंबर आहे तो दिसत आहे बघू शकता. त्यानंतर इथे बघू शकता इथे तुम्हाला सुद्धा दिसत आहे मल्टीपेज व्हॉट्सअप नंबर इथे दिसत आहे. शो व्हॉट्सअप नंबर 1 पेज ॲड व्हॉट्सअप बटन पेज अशा प्रकारे तुम्हाला इथे ऑन आहेत. ओके, याला तुम्ही इथून आहे ते अशा प्रकारे बंदसुद्धा इथे करू शकता. याला ऑन करायचं असेल तर ऑनसुद्धा इथे करू शकता. आता महत्त्वाची गोष्ट, इथून तुम्ही रिमूव्हवर क्लिक केल्यानंतर बघू शकता इथे रिमूव्हचा तुम्हाला ऑप्शन भेटतो. याच्यावर जर तुम्ही क्लिक केलं बघू शकता अशा प्रकारे आणि इथे रिमूव्हचा ऑप्शन आलेला आहे. थोडंसं मी ब्लर केला आहे, माझा नंबर आहे. ओके, तर याच्यावर क्लिक करून घ्यायचा आहे. इथे बघू शकता रिमूव्ह. तर आता तुमचा जो की नंबर असेल तो इथून रिमूव्ह होणार आहे बघू शकता. आता म्हणत आहे काय व्हॉट्सअप जे की कंटिन्यू व्हॉट्सअप म्हणजे लिंक करा आता म्हणत आहे. म्हणजे जो की नंबर आहे तो आपला आता इथून रिमूव्ह झालेला आहे. अशा प्रकारे तुम्हाला चेक करायचं आहे. म्हणजे की पहिली तर गोष्ट कशी असते की ज्यावेळेस तुम्ही बघू शकता इथे सरळ सरळ दावलं तुम्हाला लोगोमध्ये दिसत असेल फेसबुक व्हॉट्सअपला अशा प्रकारे तुमचं लिंक करा. इथे मोबाईल नंबर टाकल्यानंतर इझिली इथे तुमचं लिंक होणार आहे. पण लिंक केल्याने फायदा आणि तोटा एक गोष्ट लक्षात ठेवा. फायदा काय आहे की जर तुम्हाला लॉग इन करताना जर OTP येत नसेल तर त्या व्हॉट्सअपच्या नंबरवर तुम्हाला OTP जी काय डायरेक्ट पाठवलं जाईल तिथून तुम्ही OTP टाकून इथे लॉग इन करू शकता. पण तोटा काय सर्वात इम्पॉर्टंट, जर समजा फेसबुक अकाउंट न चुकता जर काय झालं कंडिशनमध्ये म्हणजे भविष्यात जर तुमचं फेसबुक अकाउंट जर हॅक झालं तर तुमचं जे की व्हॉट्सअप अकाउंटसुद्धा हॅक होणार आहे. त्याचबरोबर इंस्टाग्राम जर लिंक असेल तर इंस्टाग्रामसुद्धा इथे हॅक होणार आहे. जसं की आता बघू शकता इंस्टाग्राम माझं इथे जी की आहे लिंक आहे याच्यावर जर मी क्लिक केलं तर बघू शकता इथे माझं जे की इंस्टाग्रामचं अकाउंट तुम्हाला इथे दिसत असेल तर हे जे की इंस्टाग्राम अकाउंटसुद्धा इथे हॅक होणार आहे. म्हणजे की फेसबुक हॅक हो नाही तर इंस्टाग्राम हॅक हो, माझे दोन्हीही अकाउंट हॅक होणार आहेत. म्हणजे इंस्टाग्राम हॅक झालं तर फेसबुकसुद्धा इथे हॅक होणार आहे. ह्यामुळे तुम्हाला पहिली गोष्ट सांगतो व्हॉट्सअप सेफ ठेवायचा असेल तर व्हॉट्सअपचा नंबर आहे तो कुठेही तुम्हाला लिंक करायचा नाही. लिंक केल्याने तुम्हाला सगळ्यात मोठा आहे तो जे की नुकसानच आहे. कुठेही तुम्ही लिंक केलं जसं की तुम्हाला इंस्टाग्राममध्ये लिंक केला, कारण की इंस्टाग्रामच्या अकाउंट आत्तासुद्धा हॅक जास्त प्रमाणात होत आहेत, ते फेसबुकचे सुद्धा होत आहेत. याच्यामुळे तुमचा व्हॉट्सअपचा नंबर तुम्ही कुठेच यूज करू नका. म्हणजे व्हॉट्सअप नंबर इतर कुठेही करू शकता पण व्हॉट्सअप लिंक करू नका. लिंक केल्याने तुम्हाला सांगतो बहुत म्हणजे मोठं नुकसान आहे ते होऊ शकतं आणि भविष्यात काय ना काय होऊ शकतं काय सांगता येत नाही. याच्यामुळे मी पहिली गोष्ट सांगतो तुमचं व्हॉट्सअप आहे ते लिंक करतच जाऊ नका कोणत्याच डिव्हाइसला. ओके, आता अशा प्रकारे तुम्हाला चेक करायचं लिंक असेल तर तिथून नंबर आहे तो रिमूव्ह करा. ॲटोमॅटिक आहे तुमचं अनलिंक होऊन जाईल. व्हिडिओ सर्वात इम्पॉर्टंट आहे त्यामुळे तुमच्या मित्रापर्यंत तुमच्या नातेवाईकापर्यंत तुमच्या फ्रेंड किंवा कोणापर्यंत पण नक्की जास्तीत जास्त शेअर आहे तो नक्की करा. तर चला आपण भेटूया उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग आणि मजेशीर अशा व्हिडिओमध्ये.